तर राजाभाऊ वाजे ठाकरेंना सोडून जाणार नाहीत असा विश्वास आहे असं त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे। शिंदेंच्या 2 माणसांनी राजाभाऊला ऑफर दिली होती असंही प्रकाश वाजेंनी म्हटलंय। निरोप घेऊन आलेली दोन्ही माणसं ठाण्याची होती। प्रकाश वाजे यांनी पुढारी न्यूजवर मोठा गौप्यस्फोट केलाय। वाजे कुटुंबावर आतापर्यंत कुठलेही शिंतोडे उडालेले नाहीत। राजाभाऊनं चुकीचं पाऊल उचललं असतं तर दुःख झालं असतं। उद्धव ठाकरेंचा विश्वास तोडणाऱ्या खासदारांबाबत जनतेच्या मनात नाराजी असं प्रकाश वाजे यांनी म्हटलंय। माझ्या ओळखीचे असायचं काही कारण नाही आणि पक्षप्रमुखाचा निरोपच घेऊन आली होती आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही असा कुठलाही शिंतोडा आम्ही आमच्या अंगावर उडू दिलेला नाही। सगळ्यांनी काळजी घेतली। 4 पिढ्या गेल्यात, 4 पिढ्या आता राजाभाऊची पिढी 4थी। अजिबात शिंतोड्या आमच्या अंगावर असे कुठले नाही। राजाभाऊला पैशाची गरज काय मला काही समजत नाही। पैशाची गरज नाही त्याला। तर राजाभाऊ वाजे हे पक्षातून सोडून जातील अशा एकीकडे चर्चा असताना दुसरीकडे राजाभाऊ वाजे मात्र आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर इकडे माजी आमदार वसंत गीते यांनी मात्र राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे। माजी आमदार वसंत गीते यांनी ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केलेला आहे। राजाभाऊ वाजे हा समाजकारणातला माणूस आहे, मात्र वाजे राजकीय कुटुंबातले आहेत। खासदारांनी मुलाबाळांची शपथ मोडली असेल तर त्यांचा तो कौटुंबिक प्रश्न आहे असं ते म्हणाले। एकूणच ही संपूर्ण जी चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं, विशेषतः नाशिक बाबत जर विचार केला तर खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाव सुचवण्यापासून तर अगदी त्यांचा विजय होईपर्यंत आपण महत्वाची भूमिका बजावलेली आहे। तुम्ही याच्याकडे कसं बघता? राजाभाऊ वाजे काय निर्णय घेऊ शकतात? काय अंदाज आहे तुम्हाला? मला असं वाटतं राजाभाऊंनी कालही स्पष्ट केलं, परवा पण स्पष्ट केलं की मी काही या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही। मी पक्ष संघटना सोडणार नाही। मी उद्धव ठाकरेंबरोबर आहे, शिवसेनेबरोबर आहे। त्यामुळे राजाभाऊंचा काही प्रश्न येत नाही। पण ज्या पद्धतीनं अनेक खासदारांची नावं येत आहेत ती धक्कादायक आहे। ठाकरेंसोबत राहणार म्हणणारे आजच्या दिवशी थेट शिंदेंच्या सोबत जाण्याची तयारी दर्शवताय। काय या मागची कारणं वाटतात? काही दबाव तंत्राचा वापर आहे का किंवा अन्य कुठलं कारण वाटतं? संपूर्ण देशामध्ये जी सगळी उलथापालथ चालू आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, जातीवाद आहे, भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे, पोलीस घरी पाठवायचे, कुटुंबांना त्रास द्यायचा आणि ईडी सीबीआयच्या रेड करायच्या, धाडी करायच्या, हे रोज आपण बघतोय, संपूर्ण देश बघतोय। आणि ज्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, 400 पार त्यांनी केले नाही, व त्यांना आता ते 400 पार करायचे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चालू। गेली 6 महिने ऑपरेशन टार्गेट जी चर्चा आहे टायगरची गेली 6 महिन्यापासून आहे। त्यामुळे ते काही आज घडते अशातला भाग नाही। पण शेवटपर्यंत आदरणीय उद्धव साहेबांनी सर्वांना बरोबर घेऊन बोलवलंय, काल परवाही बघितलंय, बोलताय का आणि करताय। त्यामुळे काय कोणावर विश्वास ठेवायचा? व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। नाशिकमध्ये इकडे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। आमचा नेता विकला गेलेला नाही असं म्हणत त्यांनी जल्लोष केलाय। नाशिककरांचं मत वाया गेलं नसल्याचा त्यांचा सूर आहे। उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द राजाभाऊ वाजेंनी पाळला। आमचा नेता प्रामाणिक आहे, त्याचा अभिमान आहे असं वाजेंच्या समर्थकांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। तशा संदर्भात हालचाली देखील बघायला मिळतात। काय सांगाल, ज्या पद्धतीने राजाभाऊ वाजे हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहिले, आजच्या पत्रकार परिषदेला देखील ते संजय राऊतांसोबत उपस्थित होते, कसं बघता याच्याकडे? हे बघा, मुळातच राजाभाऊ वाजेंनी पहिल्यापासून उद्धव ठाकरेंसोबत मी राहील, मी आहे हे सांगत आलेले आहे। या 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर जी बैठक झाली त्याही वेळेस राजाभाऊ वाजे तिथे उपस्थित होते। त्याही वेळेस त्यांनी तेच सांगितलं की जोपर्यंत उद्धव साहेब आहे, जोपर्यंत मी स्वतः आहे, तोपर्यंत आम्ही पक्षासोबत आहोत। आणि राजाभाऊ वाजे आणि यांच्या कुटुंबाची ख्याती अशी आहे की हे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि नैतिकता ह्या 3 मुद्द्यांवर राजकारण करत आलेली आहे। ते खोके मिळाले, ते खोके कशा प्रकारे मिळाले, कोण ते खोके देत होतं हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु आमचा नेता खोक्यांमध्ये विकला गेला नाही, त्याचा प्रामाणिकपणा, त्या प्रामाणिकपणावर आम्हाला कार्यकर्त्यांसोबतच नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांना पण त्याचा सार्थ अभिमान आहे।
राजाभाऊ वाजे रसायन आपण मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्या निवडणुकीच्या कार्यकाळात पाहिले. अख्खा सिन्नर तालुका का ज्या तालुक्याचं नेतृत्व भाऊंनी मागच्या विधानसभेमध्ये केलं होतं. तर एक जमिनीशी किंवा लोकांशी नाळ जोडलेला हा कार्यकर्ता आहे. आजच्या या सगळ्या पक्षफुटीच्या एकूण प्रक्रियेबद्दल आणि राजाभाऊंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल एक कार्यकर्ता सिन्नरकर म्हणून काय वाटतं? नक्कीच पक्षाचा पदाधिकारी आणि नागरिक म्हणून आम्हाला राजाभाऊ सारख्या नेत्यावर खूप अभिमान आहे आणि आम्हाला पण कैवारल्यावानी होतं का राजाभाऊ सारख्या नेत्याच्या खाली आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करतो आणि या निष्ठेमुळेच आजपर्यंत राजकारणात वाजे घराणं खूप म्हणजे पूर्वीपासून ह्याच याच्यावर चाललेलं आहे. त्याच्यामुळं कोणाला काही सांगायची गरज नाही. भाऊ कुठं जाणार नाही आणि उद्धव साहेबांसोबतच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.